दरम्यान विमान दुर्घटनेमध्ये बदलापूरच्या दीपक पाठकचा सुद्धा मृत्यू झाला। दीपक पाठक हा विमानाचा को पायलट होता। बदलापूर अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या काल दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये बदलापुरातील रहिवासी आणि एअर इंडियाच्या त्या फ्लाईटचा को पायलट म्हणून तो कार्यरत होता। त्याचं वय 32 वर्ष होतं। या अपघाताची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। संबंधित घटनेनंतर त्याच्या घरी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मित्रपरिवाराची रीक लागली आहे। वरून लंडनला तो जाणाऱ्या विमानाचा अहमदाबादमध्ये दुर्दैवी अपघात झाला आणि यामध्ये जवळपास एकूण 242 प्रवासी हे प्रवास करत होते। या घटनेची माहिती मिळताच त्याच्या घरी त्याच्या मित्रपरिवाराने सुद्धा गर्दी केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी किशोर पगारे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किशोर, सध्या या को पायलटच्या घरच्यांची सध्याची परिस्थिती कशी आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सिद्धेश, मी आता डोंबिवली बदलापूरच्या त्यांच्या दीपक पाठक यांच्या निवासस्थानी आहे। त्यांच्या या परिसरामध्ये आहे रावळ कॉम्प्लेक्स म्हणून ही परिसर आहे। यामध्ये इथं आलेले शोककळा पसरलेले आहे संपूर्ण परिसरामध्ये। आणि दीपक पाठक हे जे को पायलट होते आणि ह्या कालच्या दुर्घटनेमध्ये त्यांचाही अंत झाला असं आता समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे ज्या बहिणी आहेत त्या आता रात्रीच पहाटेच्या वेळेस त्यांना फोन आल्यानंतर त्या आता DNA चाचणीसाठी तिकडे रवाना झालेले अहमदाबादला। म्हातारे आईवडील आता तिथे घरी आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीपक हा खूप मनमिळावू स्वभावाचा व्यक्ती होता आणि सगळ्यांशी चांगलं बोलायचा। खूप लांब पडतंय म्हणून त्याने घाटकोपरला भाड्याने घरसुद्धा घेतलं होतं, तिकडून तो अपडाऊन करायचा आणि सुट्टीच्या दिवशी एखाद दिवस तो आईवडिलांना, नातेवाईकांना, बहिणींना भेटायला येत असे। 2 बहिणी, त्यानंतर आईवडील आणि असा परिवार त्यांचा होता। काय आपण दीपकबद्दल जाणून घेऊया। माझ्यासोबत आता शेजारी एक शरद मातोंडकर काका आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल काका, ह्या घटनेकडे कसं पाहता आणि दुर्दैवी घटना घडलेली, कसा होता आपला दीपक? मी काय म्हणतो, ही जी घटना झाली ती भयंकर अतिशय दुःखदायक झाली। आणि दुसरं म्हणजे की आम्हालाही कल्पना नाही, जेव्हा टी व्हीच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला कळलं आणि नंतर इकडनं प्रोसिजर कळलं की बाबा असं असं ह्या फ्लाईट मिळतो आहे, तेव्हा आम्हाला साधारण कल्पना आली की तर मग त्याच्यानंतर मग आम्ही जोपर्यंत घरातनं कन्फर्म होत नाही, ते आमचे निघले नाही त्या दोन थांब तर जोपर्यंत कन्फर्म घरातनं होत नाही आम्हाला कल्पना आहे, परंतु तोपर्यंत आम्ही कुठे तेवढं सगळीकडे हे केलं नाही। त्यामुळे आम्ही थांबलो। परंतु सगळे लोक जमल्यानंतर सगळं जेव्हा त्यांच्या शहानिशा झाली संपूर्ण, तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ही दुर्घटना म्हणजे खरोखरच झालेली आहे। आणि दुसरं म्हणजे ती जी व्यक्ती आहे, त्यांचे वडील जे आहेत ते आम्ही सेंट्रल रेल्वेमध्ये दोघं एकत्रच होतो आणि त्याच्यामुळे आमचा परिचय पहिल्यापासून त्यांच्या दोघांचा सारखा आहे। आणि त्यांचा जो मुलगा आहे तो खरोखरच मन मिळावं आणि आपलं घर, नोकरी आणि हे करणं आपलं कुटुंब सांभाळण्यामध्ये असतं। आणि त्यामुळे आम्हाला जेव्हा कळलं त्यामुळे आम्ही ही दुर्घटना इतकी शोकदायक झाली की ते आम्हाला हे पावलं नाही। परंतु आता अशी परिस्थिती आहे की त्याच्या आत्म्याला वगैरे शांती लाभो हीच आता आमची कल्पना। आम्ही सगळे त्याच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। नक्कीच दुःखदायक घटना आहे आणि या घटनेचे पडसाद जे आहे ते या शोककळा पसरलेले आहे संपूर्ण या परिसरामध्ये। आणि एकदम मनमिळावू स्वभावाचा दीपक हा आज आपल्यात नाही, याचं दुःख इथे शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि नातेवाईकांना सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे एक मोठा आघात आज या परिवारावर ओढलेला आहे। कारण स्वप्नील मोरेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, बदलापूर। धन्यवाद किशोर, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की या विमान दुर्घटनेमध्ये याच विमानाचा को पायलट दीपक पाठक या तरुणाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे।